मला काही विचारायचं साधनेबद्दल. कारण कुठे कुठे जातात लोक साधनेला. माझ्याकडून क्लिअर करून घ्या काय करायचं प्लीज. कोणाला प्रश्न नाहीये तर मी प्रश्न विचारणार. हा प्लीज प्लीज तेवढं करा. कोणालाही प्रश्न नाहीये. मग आता मला प्रश्न आहे. कोणी उत्तर द्या. आपण साधना करतो म्हणजे काय करतो? कोणी उत्तर देऊ शकतं. साधना करायची म्हणजे काय करायचं? आता तुम्ही दररोज साधना करणारी माणसं साधना ओके लक्षपूर्वक करावं, देवाचं काम म्हणून करावं. आणि काय वाटतं? हो, मनाची उन्नती होते म्हणजे काय होतं? मी क्वेश्चन मार्क करायला विचारत नाही, सगळ्यांना जाणून घेण्यासाठी विचारतो. प्लीज. मन शांत होतं का आपलं साधनेने? किती काळ? वय काय आपलं? नाही, त्यासाठी वयाचं बंधन आहे ना. किती काळ करायचं हे असं साधना? त्याला काही लिमिट आहे का? आपली मनोवृत्ती 3 प्रकारची असते, सत्व रज तम. आणि आपल्यामध्ये 3ही गुण असतात. काही वेळेला सत्व रज असतं, काही वेळेला तम सत्व असतं, काही वेळेला रजसत्व असतं. तशी तशी वृत्ती आपली तशीच राहते आणि ती बदलत नाही. म्हणजे काही वेळेला आपल्याला प्रेम वाटतं देवाविषयी, काही वेळेला आपल्या संसाराविषयी प्रेम वाटतं, काही वेळेला आपल्या मुलांची करुणा येते. असं सारखं वाटतच असतं. हे वाटणं केव्हा थांबायचं? म्हणजे मन स्थिर केव्हा व्हायचं? हे सगळं वाटणं थांबणार केव्हा? जोपर्यंत ते थांबत नाही ना, तोपर्यंत तुम्ही स्वतः यातना भोगत राहणार. मग त्यासाठी तुम्हाला निकराचे प्रयत्न करायला लागतात. तुम्ही येता, श्रवण भक्ती करता, निघून जाता, आपल्याला पाहिजे तसं वागतो ना आपण. पाहिजे तसं, पाहिजे त्या पद्धतीने वागतो. तुम्हाला जे हवं तसं करता, तुम्हाला हवं तसं वागता. तुम्ही असं वाटतं का आपल्यामध्ये काही बदल व्हावा असं वाटतं का? आणि हा बदल केव्हा होतो? आपल्यात बदल केव्हा होतो? केव्हा होतो आपल्यामध्ये बदल? जेव्हा गुरुचं प्रेम कळतं. पण गुरुचं प्रेम कळून वैराग्य आलं नाही तर अहंकार वाढतो, प्रचंड अहंकार. गुरुचं प्रेम कळलं, आपण गुरुने ऍक्सेप्ट केलं, तर माणसाला एवढा अहंकार येतो की तो कोणाचा ऐकतच नाही. मलाच जास्त कळतं असं वाटायला. आणि दुसऱ्याची पर्वा तो करत नाही. जोपर्यंत एकमेकांमध्ये वसलेला देव कळत नाही, प्रत्येक जीव परमेश्वर आहे याची जाणीव येत नाही, तोपर्यंत साधनेला काही अर्थ नाही. त्या दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता नाही तर ती साधना शून्य किमतीची. कितीतरी लोक असतात आयुष्यभर सत्यनारायण करतात, डोक्यात काही जात नाही, हृदयात काही जात नाही. आयुष्यभर उपास करतात, हे उपास त्या उपास, इतक्या संकष्ट्या, इतके सोमवार त्यांचा आदर करून मी म्हणतो, पण डोक्यात काही जातच नाही, करुणा येतच नाही. दुसऱ्याला आपल्याच सारखा दुसरा आहे असं वाटत नाही. आपल्याकडून दुसऱ्याला त्रास होऊ नये असं वाटत नाही साधकाला. हा दुष्ट साधक आहे. ही दुष्टता आहे साधकातली, की माझ्याकडून तरी दुसऱ्याला त्रास. मग साधक कसला?
म्हणजे तुम्ही साधक होण्याच्या योग्यतेचे नाही आहात जर तुम्ही दुसऱ्याच्या हृदयाला दुखावलं. त्याच्यात पण परमेश्वर आहे ना. अनवधानाने जरी दुखवलं तरी तुम्हाला तो त्रास भोगायचा आहे. आपण तर जाणीवपूर्वक दुखवतो. तिने असं केलं, मी असं केलं. आणि साधनेत स्पर्धा हा प्रकार नसतो. हा मोठा का तो मोठा. साधना ती तिच्या गतीने चालते. तू ऐकलं नाहीस ना, तो उपयोग नाही. फेक तू मोबाईल बाजूला. मी जीव तोड सांगतो, मोबाईल रेकॉर्ड करतो आणि अजिबात ऐकत नाहीस. लक्ष देऊन ऐका, माझ्यावर उपकार करा. मी जीव तोड तुम्हाला सांगतोय. तुम्हाला ह्या जीवनातनं बाहेर पडलं पाहिजे. तुम्हाला दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला दुसऱ्यावर प्रेम करता आलं पाहिजे. तुम्हाला हे शरीर सेवेला लावलं पाहिजे. अहंकार सोडून सेवा करतोय हा जरी भाव आला ना तरी देवाला मान्य नाही होतो. इतका सूक्ष्म भागवताचा भाव आहे. तुम्ही भागवत कोणी वाचत नाही, माझी विनंती आहे. अभाव 60 जागे व्हा. मरायला आलात आता तरी हट्ट आणि हक्क इतर ठिकाणचं सोडा. एवढं सुंदर नंदनमय मानलंय तर आपण फक्त कंप्लेंट करतो, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, इकडे पाणी अडलं. अरे तुम्ही येऊन राहा. तुम्ही कोणी इथे फिरकणार नाही. तुम्ही स्वतः इथे येऊन राहिलात ते इकडे जादू होईल. बाबा स्वतः प्रकट आहे, त्यांनी दाखवलंय. तरी आपल्याकडे वेळ नाही. ते म्हातारे झिजून संपत आले सेवा करून करून, पण आपल्याकडे वेळच नाही मिळाला. बाबांची कृपा पाहिजे. फुकट नको का? फुकट मिळेल का? काहीच केलं नाही, डोक्यात काही गेलंच नाही. साधना आयुष्यभर केली, डोक्यात काही गेलंच नाही. काय उपयोग साधनेचा? तसाच हेवादावा, तसाच द्वेष, तसा संताप, तसेच दुष्टावा. स्वतःचा स्वभाव नाही बदलला, स्वतःला नाही बदललं तर सगळ्या तुमच्या साधनेची माती आहे. अक्षरशः माती आहे ती. स्वतःला बदला. तरुणांना मी सांगतो, आता वृद्ध लोकांचे टाइम संपलेला आहे स्वतःला बदलायचा असं मी समजतो. त्यांच्याकडे वेळ असेल तर त्यांनी बदलावं. कारण 60 नंतर किती बदल होतात मला माहिती नाही. कारण माणूस अधिक हेकट आणि हट्टी होतो आणि विक्षिप्त होतो. तो विक्षिप्तपणा टाकून तुम्हाला साधना, जेव्हा भागवत म्हणतो की तुम्हाला एकही, तुमच्या परम भाग्याने तुम्हाला हा देह मिळालाय, तुम्ही एकही सेकंद वाया न घालवता तो उपयोगात आणा. नुसती मान हलवू नका, माझा जीव जळतो, तुम्ही काही करत नाही. इकडे माना डोलवता, घरी जाऊन पाहिजे तसे वागता. स्वतःला शिस्त लावत नाही. स्वतःला जर शिस्त नाही तर मग साधनेचा उपयोग काय? केव्हाही उठावं, केव्हाही खावं, केव्हाही झोपावं. कडक शिस्तीचे. टेंबे स्वामींचं जीवन बघा. सकाळी उठायचं, मी मागे तुम्हाला बोललो, सकाळी उठायचं, आपण ब्रह्मरूप आहोत ह्याची जाणीव घ्यायची तिथेच बसून. पहिली जाग आली की, पहाटे जाग आली असू दे, मुलांना बोलू नका, खेळू द्या त्यांना, तुम्ही लक्ष इथे द्या. सकाळी पहाटे उठला की तुम्ही, हा ब्रह्मरूप म्हणजे काय, हा ब्रह्मीभाव म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या गुरुठाई गेल्यावर जो भाव जागृत होतो तो ब्रह्मीभाव आहे. सद्गुरु ठिकाणी गेल्यानंतर जी सात्विक ती पराकोटीला जाते तो तुमचा ब्रह्मभाव आहे. आणि तुमचा देह तिथे सुटतो. तुम्ही देह विसरता तिकडे, तो ब्रह्मीभूत भाव आहे. कळलं का? आणि तो ब्रह्मीभूत भाव धरून ठेवायचा. सकाळी पहाटे उठल्यापासून सुरू करायचे तुम्हाला. पहाटे उठले तशाच त्याच अवस्थेत, तोंड नाही धुतलं तरी चालेल, त्याच अवस्थेत तुम्ही ब्रह्मीभूत आहात याची खबर. तुम्ही बाबांबरोबर कधी राहिलात का? नाही राहिलात का बाबांबरोबर कधी? पण बाबांबरोबर सकाळी उठलात का कधी? बाबा जागे झाले की पहिले ध्यानात असायचे. कोणी अनुभव ऑब्झर्व केलं का? कारण मी जास्तीत जास्त काळ बाबांबरोबर. बाबा उठले की तसेच ध्यानाला बसायचे आणि मला सांगायचे तसेच ध्यानाला बस. कारण ती जी सकाळची वेळ असते, जाग आलेली पहिली जाग,
आळस असेल, रोग असेल, BP असेल, शुगर असेल, तर तुम्ही रोगट आहात. तुम्हाला ते कितपत शक्य आहे माहीत नाही. हे रोग होऊ नये ह्याच्यासाठी शरीराला काही व्यायाम द्यायला हवे. 2 वेळा रगड जेवायचं, झोका काढायच्या, वाटेल ते TV बघायचा, वाटेल ते न्यूजपेपर वाचायचे, एवढे डोक्यावर परिणाम होतात ना त्याचे. सगळ्या विषयांवर मोठमोठ्याने गप्पा मारायच्या. ते YouTube नावाचा राक्षस असतो. असं करत करत आपण स्वतःच्या डोक्यावर परिणाम करतोय. आपण वेडेपणाच्या मार्गावर पाऊल टाकतोय. जसं वय वाढतं ना तसं बघा विक्षिप्त वागतात म्हातारे. कारण तो विषय ते विसरू शकत नाही. एखादा विषय जर त्यांच्या मनात बसला तर ते विसरू शकत नाही. तसं होतं. म्हणून आत्ताच जागे व्हा. जागे नाही झाला तर मृत्यू भयंकर होईल. मृत्यू हा सुंदर असला पाहिजे आणि त्या समाधीतच मृत्यू आला पाहिजे. मृत्यूची तयारी तुम्हाला 15-20 वर्ष आधी करायला लागते. कारण जसा बारशाचा सोहळा करतो, जसा विवाहाचा सोहळा करतो, तसा मृत्यूचा सोहळा असायला हवा आपला स्वतःचा. इतर लोकांना, घरातल्या लोकांना, हे बघा फॅमिली मेंबर तुम्हाला कधीही मदत करणार नाही साधनेला. लिहून घ्या. एकदम डेंजर माणसं घरातली म्हणजे फॅमिली मेंबर. तुम्ही साधनेला लागलात तर ते अडवून ठेवतील तुम्हाला विचारतील हे का करतो, हे काय. फार क्वचित लोक तुम्हाला फॅमिली मेंबर्स आहेत. पण तुम्हाला दिव्य भावात जायचंय आणि तो भाव तुम्हाला फक्त सद्गुरू, कारण दुसरा देव मला माहित नाही. गुरुचरणा व्यतिरिक्त मला दुसरा देव कधी कळला नाही. आणि सगळेच देव त्या आकार धारण करतात. मी म्हटलं कृष्ण की बाबा कृष्ण होता. मी म्हटलं महादेव की महादेव कृष्ण होता. मी म्हटलं दत्त की तो दत्त सद्गुरू बाबा. म्हणजे एकदा का तो भाव तुम्हाला कळला की त्या भावाला धरून राहा. हृदयाला कळतं तो भाव. तो भाव हृदयाला धरून ठेवा आणि त्याच भावाशी एकरूप होऊन जास्तीत जास्त काळ काढा. एकटे व्हा, एकांत व्हा, शांत व्हा, परिपूर्ण व्हा. 100 देवाच्या ठिकाणी धावू नका. 100 क्लासेस आणि अटेंड करू नका. आज काय पॉंडिचेरीला, उद्या काय आणि कुठे असं धावून काही मिळणार. जिवंत देव दिसत नाही डोळ्याला आणि आपण 100 हे डोक्याचे वैचारिक गोष्टींना परिणाम कर. ग्रंथ काय करतात, काही ग्रंथ हे त्या देवाचं चरित्र सांगतात, काही ग्रंथ असतात ते तुम्हाला बोधपर असतात. तुम्ही कसे वागा. भागवत तुम्हाला सांगतो तुम्ही कसे वागा, कसे जगा, कसा दृष्टिकोन ठेवा. जग तुमच्यासाठी मेलं हा गृहीत धरा. तुम्ही जगाकडे बघूच नका. हे जग तुम्हाला खूप त्रासदायक आहे. कारण जग तुम्हाला खालीच खेचणार आणि जग हे अत्यंत वाईट परिस्थितीत तुम्हाला घेऊन जातं. प्रपंच, तुमचे शेजारी, तुमचं कौटुंबिक अवस्था, तुमची सोसायटी, हे इतके त्रासदायक लोक असतात की तुम्हाला ते क्षुद्र बनायला भाग पडतात. पण तुम्ही क्षुद्र नसता. तो तुमचा जो भाव आहे ना, हा कितीही कोटी रुपये दिले तरी तो असा मिळत नाही कुठे बाहेर. कितीही कोटी रुपये दिलेत ना तरी तो भाव मिळत नाही सद्गुरु चरणाचा. म्हणून सद्गुरु चरणाची गोडी लावून घ्या. ती जर गोडी नाही कळली तर हा अखंड आयुष्य असंच वाया घालवाल तुम्ही अक्षरशः. आणि ती गोडी लागली की भय नाहीसं होतं. कुठलंही भय कधीच वाटत नाही, काळजी वाटत नाही. आणि हा सगुण देव नंतर कधी निर्गुण रूपात स्वतःमध्ये स्थिर होतोय कळत नाही. आधी सगुणाची आराधना इतकी केली जाते की त्याच्याशिवाय अन्न पाणी काहीच लागत नाही. दिवस रात्र त्याचा ध्यास लागतो आणि त्याचा ध्यास लागता लागता तो आपल्यामध्ये कधी प्रविष्ट होतो आणि आपण दिव्यत्वात कधी जातोय कळत नाही. आणि सहज त्या निर्गुण अवस्थेत आपण जगायला लागतो. ही प्रत्येकाची अवस्था आली पाहिजे. म्हणजे द्वेष, असूया, संताप,
बडबड, एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही की स्त्रियांची बघा बडबड करण्याची सवय असते. नॉनस्टॉप एकदा बटन चालू झालं की ते नॉनस्टॉप बकवास करत राहतात. पुरुषही असतील. आणि मनाशी बोलायचं थांबवा. आपण नॉनस्टॉप मनाशी बोलत असतो, ते थांबवायला त्याला स्थिरता यायला पाहिजे. तुम्ही नॉनस्टॉप मनाशी बोलत असता, त्याला विषय शिकवत असता, त्याला विषय देत असता, त्याच्या आवडीचे विषय त्याच्या पुढे मांडत असता. तसं करायचं नाही. तुम्ही ध्यानगृहाला जाता, कुठे कुठे शिबिराला जाता, तिकडे करतात सगळे तुमची नाती कट ऑफ करून टाकतात, पण ते 10 दिवसासाठी, 15 दिवसासाठी. तुम्ही म्हणता काही छान स्वर्गसुख. अरे घरी आल्यावर पुन्हा ते रोग जडतात, मानसिक रोग जडतात. त्याला मी मनोरुग्ण म्हणतो. जोपर्यंत तुम्ही काम, क्रोध, लोभ, मोह हे टाकत नाही तोपर्यंत तुम्ही मनोरुग्ण आहात. संताप, चीड हा मनोरुग्णाची प्रतिक्रिया आहे. त्या स्वतःबद्दलचा अहंकार, मीच शहाणपण, माझंच शहाणपण आहे का, आणि मला वाटतं तेच बरोबर, माझंच आहे का, हा मनोरुग्णाची वृत्ती आहे. दुसऱ्याला समजून घ्यायचं नाही, दुसऱ्याला चान्सच द्यायचा नाही. कसला काहीच करा, मीच करणार सगळं, अशी वृत्ती तुमची असेल तर तुम्हाला संपूर्ण अक्षरशः मातीतला एक कण व्हायचंय. कोणीही कितीही काही बोललं, अपमान केला, दुर्लक्ष करायचं. ह्या गोष्टी तुम्हाला स्वतःला शिकवाव्या लागतात वारंवार. आणि ह्या वारंवार शिकवायच्या, डोक्यावर अंकुश घेऊन बसायचं. वारंवार शिकवायचा, नाही तुला हे करायचं नाही, तुला हे करायचं नाही, तुला हे, असं स्वतःवर सतत अंकुश घेऊन बसाल, तेव्हा तुम्ही तुमच्यात बदल होतील. आणि तुमच्यातले बदल तुम्हालाच आवडायला लागतील. तुम्ही शांत होणं गरजेचं आहे. तुम्ही शांतच नाही आहात. ती शांती इकडे एवढ्या पुरती मिळते शांती, तुम्हाला घरी गेल्यावर शून्य शांती. अशा शांतीचा काय उपयोग? अशा ध्यानाचा काय उपयोग जिकडे चरणकमलच उमटत नाही हृदयात? असं ध्यान काय उपयोगाचं? ते सुंदर रूप डोळ्यासमोर येतच नाही. तुम्हाला येतं का हो हे रूप सुंदर डोळ्यासमोर, डोळे बंद केल्यावर? किती जणांना येतच नाही. तर प्रेम कमी आहे. सद्गुरूवर जर प्रेमच नाही केलं तर पाय कसे स्पर्श जाणवेल? तुम्ही प्रेमच नाही केलं. तुम्हाला प्रेम करायला शिकलं पाहिजे सद्गुरूवर, तर ते पाय कसे स्पर्शाचं कळतील, कसं त्याचं अस्तित्व कळेल? तो इकडे प्रकटल्याचा अर्थ काय लावलात तुम्ही? तुम्हाला आनंद झाला, त्याचा अर्थ काय? की तुम्हाला अधिक साधना करायची, अधिक शांत व्हायचं आहे. ही खूण आहे, पहिली खूण आहे ही मी इकडे आहे. आणि तुम्हाला अधिक वृद्धिंगत व्हायचं आहे. तुम्हाला दुसऱ्याला आपल्यामध्ये सामावून दुसऱ्याचा द्वेष नाही करायचा आहे, दुसऱ्याला सहाय्यभूत जगायचं आहे. तुम्हाला स्वतःच आयडेंटिटी ती विसरून जायची. तुम्ही काय आहात हे विसरून जायचंय. शक्य आहे का? ही साधना आहे की तुम्ही काय आहात हे विसरा. कारण काहीच नाहीये ते आपण आपल्या मनाने, तो संकल्पाने निर्माण करतो. मला बंगला हवाय अशी संकल्पना करतो, मला घर हवंय, आणि मग त्या घरासाठी मी कार्य सुरू करतो. मग मला पैसे लागतात, मग ते पैसे कुठल्याही मार्गाने मी मिळवतो. तिथे मी फसतो. बऱ्या वाईट मार्गाने मिळालेले पैसे कधीही तुम्हाला शांतता देत नाही, शांती देणार नाही. कितीतरी लोक कुठूनही पैसे आले, कितीतरी लोक बँकांमधले पैशांचे सतत मोजत राहतात. इतके पैसे कमी, इतके पैसे. पैसाठी कंजूस माणसाला देव कधी भेटत. भयंकर कंजूस माणूस आहे. प्रत्येक पै मोजतोय. जीव सगळा पैशात अडकला, देव कसा भेटेल? कण प्रत्येक वेळेला बँकेत जाऊन मोजायचे, त्याचं हे करायचं, टेस्ट करायचं. आज काय इकडे वाढलं, आज काय इकडे डिपॉझिट वाढवलं, तिकडे, हे असंच करत राहतो माणूस. पण त्याच्या डोक्यात जात नाही की आपलं अटेन्शन देवाकडे. येतील पैसे, तुझं पोटाला कधी कमी पडेल असं तू करतच नाही. कारण तो विश्ववेत्ता आहे, तो विश्वाचा परमेश्वर. बरं, तुम्ही सकाळी उठलात, त्याचं ध्यान केलं,
काही सेकंद, काही मिनिटं, की तुमचं इतर कार्य तुमच्या त्या भावावस्थेत होऊ द्या. बाबा ब्रश करता करता समाधीत असायचे. तुम्ही कधी पाहिलं का? काय बघितलं तुम्ही बाबांमध्ये? तुम्ही किती वर्ष बाबांकडे राहिला? मी बाबांच्या प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करत असायचो. प्रत्येक कण न कण बाबा काय करतात, प्रत्येक प्रश्नाला उत्तर कसं देतात, प्रत्येक प्रश्नाची त्यांचे ग्रेट असणं खूप भाग्याचं असतं. आणि ते प्रचंड बुद्धिमत्ता आणि प्रचंड भक्ती. मग त्याच्यानंतर त्या आपली आंधी का उरकायची, ती उरकल्यानंतर तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी काही अन्न ग्रहण करा किंवा काही व्यायाम करा. प्रत्येकाला, तरुणाला सुद्धा व्यायामाची गरज आहे. वृद्धांचे ते शरीर किती चालतात मला माहिती नाही. किंवा तुमच्या आळसाने संतापाने तुम्ही हे देवाने दिलेलं सुंदर शरीर आहे याची वाट लावून टाकता. आपणच आपल्याला देवाने दिलेल्या सुंदर शरीराची वाट लावतो संतापाने, नसत्या चिंता करून, नसत्या आशा धरून. आशा हा प्रकार भयंकर घाणेरडा आहे. कसली तरी आशा धरून ठेवतो माणूस, हे असं व्हायला पाहिजे, हे असं, आणि मग त्याच्यातच तो डिप्रेशनमध्ये जातो. ही आशा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत समाधी कशी लागणार? कुठेतरी मन गुंतलेलं आहे, मग कसं समाधी लागणार? सगळीकडे नीरवता आली पाहिजे, सगळीकडे निरपेक्षता आली पाहिजे. जोपर्यंत निरपेक्षता येत नाही तोपर्यंत समाधी लागणार कशी? जोपर्यंत तुमच्यामध्ये वैराग्य येत नाही तोपर्यंत तुम्ही केलेल्या साधनेचे फळ शून्य आहे. तुम्ही जे साधना करता ते जप कराल, वाचन कराल आणि काय कराल, आणि व्रत कराल, पूजा कराल, हे तात्पुरते. पूजा कराल तेव्हा सावध राहा. पूजा, सगुण पूजा ही तुम्हाला संपूर्णतः निर्गुणात नेते. कारण तुमच्या मनावर त्याचा परिणाम होतो. तुमची आरती करणं, तुमच्या देवाला बोलवणं हे देवाला अतिशय आवडतं. आणि तो तुमच्या हृदयात, पण तितक्याच प्रेमाने बोलवा तर शक्य आहे. आपली घाईघाई म्हणून निरांजन ओवाळलं आणि गेला पडून, त्या पूजेला अर्थ नाही. एक फुल व्हा, म्हणजे प्रेमाने व्हा. नमस्कार एकच करा, वेळ नाही. एक नमस्कार करा, तेवढा वेळ द्या. नाही तर तुमच्याकडे वेळ, अक्षता वाचा, सर्व उपचारार्थे अक्षर तेवढ्या करा, त्या सुद्धा प्रेमाने करा. आणि दिवसभर कोणाशीही बोलू नका. भयंकर माणसं त्या जगातली, कोणाशीही बोलायचं नाही. लोकांचे विचार आहेत ना, आपल्यावर परिणाम करतात. तुझं असं आलं, तुझं असं आहे, तुझं तसं आहे. लोकांनी जर आपल्याला जज केलं आणि आपण ते मनात धरलं तर आपण मूर्ख आहोत. लोक कोण ठरवणार आपण काय आहोत? लोक तुमचं जे चुकीचं ऑब्झर्वेशन करतात तेच ते तुम्हाला सांगतात, पण तुमच्या हृदयातला भाव लोकांना कधीही कळणार नाही. त्यामुळे तुमचा चांगला एक माणूस आहे, मित्र आहे, शिक्षक आहे, त्यांनी तुम्हाला जज केलं तर गोष्ट निराळी आहे. वाटेल त्या लोकांनी जज करावं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सुखदुःख वाटावी चुकीचं आहे. तुमच्या फिजिक्स बद्दल तुम्हाला अतिशय, तुमच्या शरीराबद्दल अतिशय आवड असते. तुम्ही ते शरीर सजवण्यासाठी, सुंदरपणासाठी खूप आयुष्यातली वेळ वाया घालता. तुम्ही चांगलं बोलता हे चार लोकांच्यात तुम्ही बसाल तेव्हा तुम्ही कसे बोलता हे जगाला दाखवण्यासाठी तुम्ही बोलता. मौन पाळायचं. साधकाचा पहिला मौनच, काही बोलायचंच नाही आणि दुसऱ्याला काही शिकवायचं नाही. कोणी शिकणार नाही, लोकांना काहीच पडलेलं नाही. तुम्ही शिकवायला जाल तर लोक तुमचं ऐकणार नाही. तुम्ही तुमच्या हृदयाला आधी देव समजून घ्या, त्याच्याशी सलगी करून बघा, त्याच्याशी नातं जोडून बघा. त्याला बाप म्हणा, त्याला आई म्हणा, त्याला भाऊ म्हणा, त्याला बहीण म्हणा, आणि त्याच्याशी नातं जोडा आणि त्या नात्याशी प्रामाणिक राहा. म्हणजे त्या नात्याला तो जागेल आणि तुम्हाला त्या नात्याशी अधिक जवळीक वाटेल. मग ती साधना शक्य होते. नाही तर साधना शक्य होणार नाही. तुम्ही मरायला आलात ना, म्हणजे शेवटच्या क्षणाला तरी तुमची साधना अपूर्णच राहील.
तुम्हाला साधना ह्याचा अर्थ म्हणजे संपूर्ण स्वतःला बदलून टाकणं, आत्मपरीक्षण परखड करणं आणि वाच्यता न करणं आणि दररोज अभ्यास, नित्य अभ्यास करणं. एखादा ग्रंथ घेऊन म्हणजे बोधपर ग्रंथ, भागवत घ्या, एकनाथी भागवत घ्या, तो बोधपर ग्रंथ आहे. त्यातला मराठीतला भाग वाचा, कारण त्यांची भाषा आपल्याला कळणं कठीण आहे. तो मराठीतला भाग वाचा आणि तो आपल्या हृदयाशी जुळतोय का बघा, तर ते वाचनाला अर्थ. वाचून पारायण केली पण डोक्यात काहीच केलं नाही. कितीतरी लोक असतात, आज काय हे पारायण करू, आज काय ते. अरे पारायण करून तुम्हाला पुण्य मिळतं, पण त्याच्याबरोबर अहंकार वाढतो. 100 पारायण केली, अहंकार वाढला. मी अशी कितीतरी माणसं पाहिलेली की त्यांना पारायणाचं मग सगळे येणार, सोहळं नेसणार, ऐटीत चौरंगावर ऐटीत सगळं मांडणार, सगळे मिळून पारायण रात्रभर, मग म्हणणार की असं झालं, मग आम्हाला सर्प दिसला. एवढ्यापुरती साधना नाहीये, एवढ्यापुरती साधना नाहीये. आम्हाला प्रकाश दिसला. अरे पुढे काय, तुम्हाला दिसला, तुम्हाला झोप येते तर जाऊन झोपू शकता. तुम्हाला पुढे काय, तुम्हाला जर का हृदयातला प्रकाश कळल्यानंतर अधिक सावध झालं पाहिजे, अधिक शांत झालं पाहिजे. देव प्रकटला कळल्यावर तुम्हाला शांत झालं पाहिजे आणि आतल्या कोशात निवांत होऊन समाधी लागली पाहिजे. प्रत्येकाला समाधीचा आनंद अर्थ कळला पाहिजे. असे कितीतरी लोक आहेत, ते समाधी योगाचे क्लासेस चालवतात, पण ते तुटपुंजे, तात्पुरते. मी तुम्हाला सांगतो की आपल्या गुरुचं चरण स्मरण करा आणि निवांत व्हा. कुठेही क्लासला जायची गरज नाही. प्रेम वाढवा, फक्त प्रेम वाढवा आणि दुसऱ्या माणसाला गुरु स्वरूप समजा आणि त्याची सेवा करा. तुमचे फॅमिली मेंबर असला तरी चालेल, वेडपट असला तरी चालेल. दुसऱ्याला कधीही दुखावू नका, अपमान करू नका कोणाचा, कोणाची उणीधुणी बघू नका. या गोष्टी सवयीने टाळा. चुकूनही दुसऱ्याबद्दल अपशब्द तिसऱ्याला सांगू नका. ते महापाप म्हटले भागवताने. ह्यानी त्याचं बोलायचं, त्यांनी त्याचं बोलायचं आणि तासनतास फोनवर गप्पा मारत बसायचं. प्लीज माझी विनंती आहे की तुम्ही ह्या गोष्टी बंद करा तुमच्या आयुष्यातून कायमच्या. नामस्मरण करा, शक्य होईल तेवढं नाम घ्या. मग हळूहळू तुम्हाला त्या नामाची गोडी लागेल, हळूहळू त्या नामामध्ये शक्ती जाणवायला लागेल आणि मग तुमच्यात बदल. आणि कधीही दुःखी होऊ नका. देव तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही, कधीही नाही. कारण तो जातच नाही, तो अस्तित्वात नित्य असतो, फक्त आपल्याला कळतं. ज्ञानदेव म्हणतात की तुला पावन झालो कारण मला कळलं तो माझ्यामध्येच आहे. तुझं ज्ञान, अरे तो माझ्यातच आहे. मी कशाला धडपडतो, कशाला इकडे तिकडे मंदिरं पालथी घालत बसलोय. मी एका ठिकाणी बसलो की तो प्रकट होऊ शकतो. पुटपर्तीचा देव इथे प्रकट होऊ शकतो. तरी आम्ही मंदिरं पालथी घालतो. अरे इथे येऊन राहा, कशाला तिकडे तिकडे धावून साधनेचे त्रास घेतात, फिजिकली त्रास घेऊन ह्या मंदिर ते मंदिर असं कशाला धावायचं. तुम्ही घरी बसा, तुमच्या घरी देव प्रकट होतो. तुम्ही घरी शांत बसला, तुमच्या घराला आणि तुम्ही शांत झालात की तुमचं कुटुंब शांत होतं. आणि तुम्हाला प्रत्येकाला जो देवाने साथीदार दिलाय जीवनाचा, तो तुमच्या योग्यतेचा आहे. तुमची जी योग्यता आहे तसाच जीवनसाथी तुम्हाला देव देतो, कारण ही त्याची करणी असते. तो जसा आहे तसाच त्याला स्वीकारायचा आहे. सारख्या आपल्या नवऱ्याबद्दल वाईट बडबड करत राहायची ना, हा हे असे ते तसे, हे बंद करायचं. अरे तुझ्या योग्यतेचाच माणूस तुला मिळणार, ह्याच्या पलीकडे दुसरा मिळणार नाही. कारण देवाने ती तशीच सोय करून ठेवली की तुझी साधना व्यवस्थित व्हावी. जर कुटुंबाची माणसं सारखी नसतील तर ती तुमचं प्रारब्ध आहे आणि तुम्हाला प्रारब्धात कोणी बदलणार नाही. पांडवांचं प्रारब्ध कृष्ण असून बदलू शकला नाही. त्यांना वनवास तर घडलाच. वनवास म्हणजे तुम्हाला अंदाज नाही आहे
जंगलात राहायचं. सीतेला 14 वर्ष वनवास म्हणजे अंदाज 1 दिवस इकडे असे झोपून बघा, झोपून दाखवा अंधार करून इथे. ती एकटी वनवासात राहिली. हा, पर्णकोटीत राहिली ती 14 वर्ष. कशाचीही सोय नाही, अन्न नाही, पाणी नाही, जे आहे त्याच्यात करायचं. हिम्मत करून बघा. अरे आश्रमात सगळ्या सोयी असून लोक राहायला इकडे येतात. कसं नको बाबा, आश्रमात सगळ्या सोयी आहेत. गरम पाणी आहे, हे ते मच्छरदाणी आहे, मस्किटो नेट आहे, रूम आहेत, सुंदर पंखे आहेत. नको बाबा आश्रमात, हो की नाही? आश्रमात त्रास होतो फिजिकली. आणि 14 वर्ष सीतामाई वनवासात राहिली. हिम्मत करून बघा. 1 दिवस इथं खाली असं झोपून बघा बिनधास, तेवढे भय काढून नाही हिम्मत होत. अरे एकटे नाईक काका आणि काकी नसतील तर एकटा राहायला माणूस तयार होत नाही. ते बाबाई मी नाही राहणार आश्रमात एकटी. त्रेधा उठते. सगळ्या सोयी आहेत, कडेकोट बंदोबस्त आहे, सगळे लॉक केले की कोणी आतमध्ये येत नाही. तरी पण नाही रे बाबा, मी एकटी नाही राहणार. मग म्हटलं अरे बा कृष्णावर पण जाऊन झोप. एवढी भय स्वतःला खातं. मृत्यू भय. हे मृत्यू भय निघालं की समाधी लागते. मला कोण काय करेल का? हा मीपणाचा, हा देहपणा आहे ना, मी देह आहे ही कल्पना काढायची असते. मी म्हणजे देह, हे भय निघालं पाहिजे. ते राणे काका एकटे खडीवर झोपायचे. तसेच इथे खडी टाकलेली असायची, इथेच एकटे झोपायचे. बाबा आहेत माझ्या बरोबर, मला काय होणार? आजीला विचारलं, आजी तू एकटीच आहेस? बाबा आहेत ना, मी कुठे एकटी आहे? एकदा राहून बघा. याला भक्ती म्हणतात, याला प्रेम म्हणतात, याने शक्ती वाढते. जीव तोड साधना करणं आणि गप्प बसणं आणि काहीही न बोलणं, तर देव प्रकट होतो. तुम्ही खूप भजनं गायलीत प्रेमाने आणि हृदयात काही गेलं नाही, उपयोग काय होत नाही ना. रेग्युलर भजन अटेंड केलं पण काही गेलंच नाही हृदयात. भजनी मंडळाला विचारा काय जातं हृदयात? देवच कळत नाही. तुम्हाला सुदैवाने देव तरी कळलाय. देव कळतच नाही लोकांना. कित्येक लोकांना देव कळतच नाही. ते असेच करतात, आपले इकडे धावतात तिकडे धावतात. आज काही गिरनारला गेला, उद्या काय पिठापूरला गेला, असं करत करत आयुष्य घालवतात. देव नाही मिळत. हृदयातला देव कळायला सद्गुरु चरण कमलाची आवड लागते. तुमच्या जन्माचं पूर्वजन्मीचं सार्थक लागतं, तेव्हा त्या चरण कमलाची जादू कळते, नाही तर नाही कळत. तुम्हाला कळणारच नाही ही लोक काय करतात. तुम्ही बघा तुमच्यात मध्ये बाहेरचा माणूस आला ना की त्याला काही कळत नाही, हे काय वेड्यासारखं चाललंय ते. तुमचे आमचे जावई येतात ना, ते असे विचित्र होतात, त्यांना काही कळत नाही काय चाललंय. बऱ्याच मुलींचे आमचे लग्न झाली ते असं वंडर होते, कुठल्या जगात आलो आम्ही, हे लोक काय करतात, काय बाबा लावले. त्यांना तो भावच कळत नाही, कारण तो हृदयात कमळात उमलला नाही. तुमच्याकडे उमललाय तरी तुम्ही लहानपणापासून बाबांबरोबर आयुष्य काढलं. शांत का नाही होत तुम्ही? निवांत का होत नाही? आपल्याला उद्या मरायचं. परीक्षितेला कळलं की आपण 7 दिवसात मरणार. आपण सगळेजण 7 दिवसात मरतो. सोमवार ते रविवार 7 दिवस झाले ना, तसं तुम्हाला वाटू द्या 7 दिवसात तुम्ही मानणार. मग तुम्ही प्रयत्न करा सगळ्या गोष्टी सोडायच्या. सगळ्या गोष्टी मनाने सोडून द्या. सगळी आस सोडा, सगळ्या इच्छा सोडा, सगळ्या इच्छा सोडा. मग हळूहळू ते मन ताळ्यावर येईल. मग ते अटॅच कुठे राहणार नाही. मग हळूहळू तुम्ही स्वतःला घडवू शकता. आणि हा भाव सद्गुरु चरण कमल भाव हा अतिशय कोमल आहे. सर्वस्वाचा त्याग केला नाही, सर्वस्वाचा त्याग केला नाही तर काहीही मिळणार नाही. तुम्हाला सर्वस्वाचा त्याग करायची प्रॅक्टिस करायला लागते. मला काहीच नको, जोपर्यंत इच्छा जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला मृत्यू आहे. इच्छा संपल्या की तुमचा मृत्यू पण नाही झाला. भय आलं की मृत्यूचा संकल्प होतो आणि मग काळ कार्य करायला लागतो.
नाही मला मरायचंय, म्हातारी लोक नाही मला मरायला पाहिजे, मग काळ कार्यरत नाही तर काळ का मला मी अमर आहे, मग कशाला काळ कार्यरत करेल. म्हणजे आपण काळाला ऍक्टिव्हेट करतो, आपण भयाला ऍक्टिव्हेट करतो. मुलांना सांगतो, ऐकलं नसतं तिकडून बागल बुवा मग तो ऍक्टिव्हेट केला जातो बुवा, मग ते मुलाला हृदयामध्ये बसून जातो, हे बुवा आहे. आणि आपणच त्यांच्या मनाला अशी भयाची सवय लावतो, अतिशय घाणेरडी सवय लावतो आपण ती त्याला. कारण आपल्याला काम करायचं असतं, त्याने गप्प बसावं असं असतं, अशी आपली आयडिया असते की त्याने गप्प, मग तो बुवा आला, मग तो बुवा त्या हृदयात घर करतो आणि तो पोर भ्यायला लागतो. त्याला आधी भीती माहीत नसते, मग आई त्याला भीती दाखवते. ते बाबा आले, बाबांना समज, मग बाबा नावाचं एक आसूर निर्माण होतो त्याच्या हृदयात. मग तो घाबरायला लागतो बाबा. मग ती बाबा म्हणतो आई आली, आई आली, आईला सांगू. मग आई नावाचा आसूर निर्माण होतो, मग तो घाबराय नाही आईला. मग त्या मुलाच्या मनावर परिणाम होतो हळूहळू. म्हणजे आपण स्वतः सुसंस्कृत नसल्यामुळे मुलांना सुसंस्कृत करायची क्षमता समजत नाही. आणि बालपणापासून आपण त्याच्यावर वाईट संस्कार करतो. त्याला कधी सांगत नाही वैराग घे, नाही सुंदर सुंदर घे, अभ्यास कर, पहिला ये, एवढीच खूप अभ्यास करावा, गोडी असली तर इतर गोष्टी पण करता यायला हव्यात त्या मुलाला. म्हणजे आपण सुद्धा मुलांना कसं शिकवायचं यासाठी आपल्याला उत्तम संस्कारित व्हायला हवं, मग आपण मुलांना शिकवू शकतो. नाही तर कसं शिकवणार. तुम्हाला प्रत्येकाला समाधी येते, माझे शब्द लक्षात ठेवा. तुम्ही प्रत्येक जण समाधीत जाता, पण तुम्हाला माहित नाहीये. आणि ती समाधी नित्य करायची. डोळे बंद केले तर झोपणार नाही ना. ओके, ताट बसा, पाणी वगैरे हवं तर प्या कोणाला. मी तुम्हाला श्वासावर लक्ष ठेवायला सांगत नाही, कारण ती एक योग क्रिया आहे. डोळे बंद ठेवा आणि फक्त गुरुचरण आणि तो कृष्ण आहे ना त्याचं रूप आठवा. बाप्पा आहे त्याचं रूप, बाबांचं रूप आठवा. बघा डोळ्यासमोर येतं का. ही जेव्हा अशीच समाधी लागते, विकल्परहित, मनात विकल्प येताच कामा नये. देव आला की नाही, देव आलाच आहे, कळलं का. खात्री ठेवायची. आणि त्या अवस्थेत, ते डोळे बंद केलेल्या अवस्थेत आपण किती काळ त्या चरणकमलाला किंवा त्या सुंदर कृष्णाच्या रूपाला न्याहाळत राहतो कळत नाही, त्याला समाधी म्हणतात. आणि असं न्याहाळता ते रूप आपलं कधी होतं हे सुद्धा कळत नाही. आणि आपल्याला आपल्या देहाचा विसर पडतो. आणि त्याचं सुंदर रूप कधी आपलं होतं कळत नाही, याला समाधी म्हणतात. कारण ह्या सगळे सोपस्कार करायला नितांत प्रीती लागते, खूप प्रेम लागतं. वृक्ष लोकांना अजिबात साधना किंवा समाधी कळणार नाही. तो सोपस्कर होईल, ते शांत बसणं होईल, पण प्रेम नाही येणार, हृदय भरून नाही येणार. तुम्हाला प्रेम हवं असेल तर त्या चरणकमलावर किंवा त्या सुंदर रूपावर, म्हणून कृष्ण सुंदर आहे, त्या सुंदर रूपात तुम्ही हरवून जा. सगळं अन्न पाणी सगळं विसरता आलं पाहिजे. नित्य त्याच्या चिंतनात जास्तीत जास्त काळ गेला पाहिजे. तो जास्तीत जास्त काळ त्याच्या चिंतनात जाणं म्हणजे साधना. त्याला मी साधना म्हणतो. जास्तीत जास्त काळ त्या समधात अवस्थेत राहणं. मग इथे तुम्हाला कुठल्याही इच्छा होणार नाही, कुठल्या अपेक्षा येणार नाही, कुठले विकल्प येणार नाही, कसली भीती येणार नाही, कसल्या चिंता येणार नाही. तुम्ही निवांत करा. स्वतःविषयी काही आकर्षण वाटणार नाही. पण प्रत्येकाचं आपल्या देहावर नितांत प्रेम असतं. आपल्या देहा इतकं आपण कधीच कोणावर प्रेम करत नाही. त्याचं सौंदर्य राखणं, त्याची काळजी घेणं हे आपण जाणीवपूर्वक, कारण दररोज तुम्ही देहाची काळजी घ्याल तेव्हा ते देव साथ देईल ना तुम्हाला. तुम्ही देहाची काळजी घ्यायची सोडली तर ते साथ नाही देणार. म्हणून ह्या देहाची पूजा करायची की या देहामुळे ह्या
आत्म्याशी. हा आत्मा कसा आहे, तर त्या गुरुचरणात उठून जे तुम्ही निर्गुणात गेला, सहज निर्विकल्प अवस्थेत गेला, की जी तुमची अवस्था आहे हा तुमचा प्राणात्मा आहे. मग याला काही इच्छा नाही, अपेक्षा नाही, शरीर नाही, याला काहीच नाही. याला फक्त अस्तित्व आहे. मग इथे तुमचं अस्तित्व नाही, तुमचं नाव नाही, तुमचं गाव नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि असेच हलकं फुलकं होतं मग शरीर. आणि असा किती तास जातात, किती मिनिटं जातात कळत नाही. सुरुवातीला असं वाटतं काही कमी मिनिटं गेली, पण नंतर हळूहळू त्या निर्विकल्प अवस्थेत माणूस स्थिर व्हायला लागतो. आणि मग तासनतास त्याला त्याचीच गोडी लागते. कुठले आवाज नको, कुठली वाच्यता नको, कोणाच्या चुकीच्या संगत नको. संगत हा माणसाला अत्यंत घाणेरडा रोग असतो. कुठल्याही चुकीच्या माणसाची संगत करू नका. ते घाणेरडे आहेत, स्त्रियांविषयी पुरुषांविषयी घाणेरड बोलतात, अशांचा संबंध ठेवू नका. ते तुम्हाला फसवतील. अशा लोकांपासून दूर जा. म्हणजे भागवतात स्पष्ट म्हटलेलं आहे कृष्णाने, स्त्रैण पुरुष, जो स्त्रियांविषयी अतिशय गोडी आहे त्याला, अशा माणसाचा वारा सुद्धा घेऊ नका. पुरुषांविषयी अतिशय गोडी, अशा संगतीपासून दूर राहा. ज्यांना भयंकर धनाची आवड आहे, अशा माणसापासून दूर. आणि तुम्ही काही ज्ञान लालसा जागृत करा, काही अभ्यास करा, काही चिंतन करा. काही चांगल्या माणसांच्या सद्गुरूचा सहवास या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच सत्संग चांगला नाही. कारण सत्संगाला गेलो तर तिकडे हेवे दावे आहेत. आपण सुरू केलं, वाचन सुरू केलं तर मी जास्त चांगलं बोलतो की तो चांगला बोलतो, अशामध्येच अहंकारात. सद्गुरू असला की सगळ्यात सर्वस्व तो हरण करून घेतो. त्याच्या शक्तीनं तुमची हृदय तो बांधून घेतो. आणि ती बांधली गेली की तुम्हाला काहीच सुखदुःख वाटत नाही, तुम्हाला काहीच चिंता वाटत नाही. आणि तुम्ही किती काळ त्या समाधीत राहता ते माहित नाही. आणि दररोज जे नियम केले ते नियम पाळले पाहिजे. जोपर्यंत हृदयातला प्रकाश पक्का होत नाही, मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती येतील. तुमच्या शरीरात खूप बदल होतात. जेव्हा तुम्ही सात्विकतेच्या पराकोटीला जाता तेव्हा शरीरात बदल व्हायला लागतात. सात्विकतेची दुमारे फुटतात, गुण वाढायला लागतात, संताप संतोरी, चीड संपते. तुम्ही आरडून ओरडून बोलायचे बंद होता. कारण हृदयातच हृदयाची समाधी लागते. हृदयातच हृदयाला परिपूर्ण करता आणि निवांत होता. कसलीच धडपड नाही, कसलीच धावपळ नाही, कसलीच संकल्प नाही, कसलेच विकल्प नाही. असा तो दिव्य रूपी पुरुष आपण आहोत याचा आनंद मिळतो. आणि ते दिव्य तत्व म्हणजे आपणच आहोत याची खात्री पटायला लागते. आणि आपणच आपला आनंदाने सहवास भोगतो. आपणच आपले सुंदर मित्र असतो, आपणच आपले खूप वाईट शत्रू असतो. लक्षात ठेवा. आपणच आपल्याला खड्ड्यात घालतो, आपणच आपल्याला उंच दिव्य शिखरावर नेतो. हे मनाचे भाव आहेत. हे मनाचे भाव जिंकण्यासाठी गुरुचरण हा एकमेव उपाय आहे. म्हणजे कुठला भावच उत्पन्न नाही झाला पाहिजे, न सात्विक, न राजसिक, न तामसिक. आणि हे तिन्ही गुण आपल्यात असतात. त्या गुणांना जिंकल्याशिवाय पुढे जातच येणार नाही. कारण सत्य परिस्थितीत जग काहीच नाही. आपल्या संकल्पाने, आपल्या इच्छाने आपण ते निर्माण करतो. जर आपण सगळ्या इच्छा थांबवल्या तर जग सुद्धा नष्ट होतं. आपल्या मनात एक विश्व निर्माण केलेलं असतं आपण कल्पनेने. ते विश्व, तो मनोरा ढासळून टाकायचा, मोडून टाकायचा तो मनोरा. अशा कल्पना, तशा कल्पना, अशी स्वप्न, तशी स्वप्न, हे सगळं जाळून टाकायचं आणि फक्त दिव्य ज्योतीत राहायचं. कारण हे तुम्हाला तुमचं जाळून टाकायचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाला जाळून घेत नाही तोपर्यंत तुमचं प्रेत जळलं तरी शून्य किमतीचं.
तुम्ही स्वतःला त्या तिरडीवर ठेवा आणि आग लावून घ्या. हे संत योगी महात्मे करतात. स्वतःचं पिंडदान करतात आणि ते स्वतःला तिरडीवर ठेवून पेटवतात. जसं मनाने तुम्ही स्वतःला राजा झाले अशी कल्पना करता, तसं आपला मृत झालो अशी कल्पना करा. म्हणजे तुम्हाला इतर गोष्टींची बाधा होणार नाही. कोणीही काही वागलं तरी फरक पडणार नाही. कोणीही किती दुखावलं तरी दुःख होणार नाही. कोणीही किती अपमान केला तरी अपमान वाटणार नाही. कारण तुम्ही तुमच्या निर्विकल्प समाधीला. आणि अशा प्रॅक्टिसेस न कराल तर आयुष्याला फसाल. मी जीव तोड तुम्हाला सांगतो की आता तरी जागे व्हा, आता तरी शांत व्हा, आता तरी जीवाला एक दिव्यत्वात घेऊन. कारण तुम्ही मनाला सांगितलं अरे तू दिव्य असतं, ते मन तसंच ऐकेल. तुम्ही अरे तुझ्या जीवाला असं झालं तसं झालं, तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला किती रोग पटापट पटापट निर्माण होतात. अरे इकडे झाला हार्ट, तिकडे हार्ट. आणि आपण आपल्याला रोगी मनुष्य समजून दुःख करतो. अरे तुम्हाला मला डायबिटीस झाला, अरे मला हे झालं, अरे मला ताप आला. मग माणूस दुःखी होऊन पडून राहतो, मला ताप आला, मला ताप आला. अरे हे असं काही नाहीये, ह्या तुझ्या कल्पना आहे. ज्या माणसाला देहाविषयी नितांत प्रेम असतं ना, त्यांना ते रोगाची बाधा होते. कधी तापच येतो, तर कधी हेच होतं, माझं शरीर असं. शरीराविषयी प्रेम आहे, ते प्रेम जाळून टाका. कुठेही मातीत झोपा, कुठेही झोपा, झोप लागली पाहिजे निवांत. तुम्ही स्वतःचा नाश करू नका. हा देह परमपुण्याने प्राप्त झालेला आहे, ह्याचा नाश करून घेऊ नका, माझी विनंती आहे तुम्हाला. हे भागवताचं सांगणं आहे. तुम्ही स्वतःचा सर्वनाश करायला तयार उद्युक्त असाल तर वागा काय वागायचे ते. शरीराला सुंदर ठेवा, योग्य तेवढं अन्न द्या, आवश्यक तेवढं खा, आवश्यक तेवढं झोपा, आवश्यक तेवढं काम करा. अति काम करत राहणं हा तमोगुणाचा प्रश्न. माणूस काम करायचे थांबत नाही, दिवस रात्र काम करतो, थांबत. ह्याला तमोगुण म्हणतात. माणूस शांत बसतच नाही, काही ना काहीतरी करतच राहतो. तर उगाच शांत बसायला शिका. शांत. आपल्या मनामध्ये ना संतापाला की काही शिव्या येतात. काही लोकांना सवय असते शिव्या द्यायची. तर तो आतला प्राण जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत शिव्या थांबत नाही. आपण मनाने तोंडाने उच्चारत नाही, पण हृदयात उमटते, म्हणजे अजूनही आपण दोषी आहोत. एखाद्याचा संताप आला की तुझं वाईट होऊ दे असं मनात चित्तात उमटतं, म्हणजे तुमचं अजून खूप काही बाकी आहे. लक्षात घ्या. तुम्ही साधना करता, त्या माळेला काही अर्थ नाही. तुमची जप जो ओढता ना, ते काहीच उपयोग नाही त्याचा. हृदयातनच ते उमटलं नाही पाहिजे. हृदयातनच कोणाला श्राप गेला नाही पाहिजे, हृदयातनच कोणाला अपशब्द गेला नाही पाहिजे, तर त्याचा उपयोग. हृदयातनं कोणाला उपहासात्मक शब्द नाही गेला पाहिजे किंवा उच्चारलाही नाही पाहिजे. एखाद्याची खिल्ली उडवणं, एखाद्याला टपली मारणं, अशा गोष्टी करायच्या थांबलं पाहिजे. आता वय आपलं काय झालं. एखाद्याचा मर्म बोलून दाखवणं हा एक वाईट गुण आहे. या गोष्टी जोपर्यंत तुम्ही थांबवत नाही, स्वतःला जोपर्यंत अग्निशिखेवर उभं करत नाही, स्वतःला जोपर्यंत चितेमध्ये ढकलून देत नाही, तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाही. सब समजून घ्या की मला प्राण सोडायचा आहे ह्या गुरुचरणासाठी. तर त्या समाधीला अर्थ आहे. तर तुम्ही निर्विकल्प व्हा, तर तुम्ही सुंदर आनंदाचे समाधी, तर तुम्ही सहज स्वर्गात जाऊ शकाल. मनच तुम्हाला स्वर्गात नेतं, मनच तुम्हाला नरकात नेतं. बघा, एकटे असतात की किती घाणेरडे विचारतात. घाणेरडे म्हणजे आपल्या शरीराला ज्या तृप्त करतात, इंद्रियांना तृप्त करतात, त्यांना आपण घाणेरडे विषय म्हणतो. मग त्या इंद्रियांना तशा सवयी लावल्यात आम्ही. चिंतनाने इंद्रियाचं सुख घेतो आपण. इतकी घाणेरडी सवय असते आपली. चिंतनानेच बघा, एखाद्या पुरुषाची स्त्रीकडे बघण्याची जी वृत्ती असते ती नुसत्या दृष्टीने, ते म्हणून काही स्त्रियांना पुरुषांची नजर आवडत नाही का, तर ते त्यांच्या नजरेने त्यांना फार दुःख देतात, फार वाईट. म्हणून तुमच्या त्या चिंतनाने तुम्हाला किती पुरुषांच्या वाईट सवयी असतात की कोणावर कमेंट्स करत राहणं स्त्रियांवर. तर अशा गोष्टी, अशा पुरुषांपासून दूर राहा. आपली मुलं सगळी चांगली आहे, बाबांची मुलं आहे, पण मनाचं काही सांगता येत नाही ना.
ते तोंडावर चांगली दाखवत असेल, मनामध्ये जे उमटतं तो गुन्हा आहे ना, तो सुद्धा गुन्हा तुम्हाला करायचा नाही. त्या गुन्ह्याला सुद्धा तुम्हाला परमिशन नाही आहे. तुम्ही ते थांबवायचंय. शांत झोपल्यानंतर जेव्हा डोक्यामध्ये विचार येतात म्हणजे तुम्ही डिस्टर्ब आहात. रात्रभर झोपण्यासारखे विचार, एखादा सब्जेक्ट घेतला, आम्ही सांगितलं की मग तुम्हाला हा सगळा प्रोग्रामचा 16 तुम्हाला करायचा, तर ते इतके विषय अटॅक करायला लागले त्या मुलांच्या डोक्यावर, त्यांना दिवस रात्र तेच. म्हणजे तुम्हाला अजून स्थिर व्हायचं, एकदा ठरवून घ्यायचं हे करायचंय, मॅटर क्लोज झाला. पण स्फूर्ती, ही स्फूर्ती सुद्धा खोटी आणि फसवी असते. तुम्हाला जी स्फूर्ती येते काम करायसाठी, सेवा करायसाठी, आणि त्या स्फूर्तीत तुम्ही काम करता, त्या स्फूर्तीत तुम्ही गुन्हे करता, स्फूर्तीपायी गुन्हे करता, मग ती स्फूर्ती सुद्धा खोटी आहे. स्फूर्ती देवाचं रूप आहे, पण ती सुद्धा खोटी आहे. म्हणजे ह्या स्फूर्तीला सुद्धा तुम्हाला मागे टाकायचंय आणि गुरुचरणी यायचंय. कारण तुम्हाला चुकीच्या स्फूर्ती झाल्या तर त्याचं नुकसान आहे. म्हणजे तुम्हाला किती शांत व्हायचंय याचा अंदाज घ्या तुम्ही, आणि अभ्यास करा. दररोज अभ्यास. फार वेळ बोलतोय का? दररोज अभ्यास नाही केला तर नापास होतात मुलं. अभ्यास आपण कसं मुलांना दामटून बसवतो, अभ्यास केला, अभ्यास केला तर पोरं नापास होईल, आणि तुम्ही सगळे नापास होतात दररोज. अभ्यासच नाही, गृहपाठ नाही. गृहपाठ नाही तो कसा पास होणार? तुम्हाला स्वतःचा अभ्यास केला पाहिजे, दररोज वाचलं पाहिजे, दररोज चिंतन केलं पाहिजे, दररोज काही शिक्षणाच्या गोष्टी केल्या पाहिजे. कारण आपण ठराविक वयानंतर शिक्षण थांबवून टाकतो. ते थांबवलं शिक्षण की बुद्धीला गंध चढतो. जर का तुम्ही ठराविक प्रकारची गणितं नाही केली तर तुम्ही विसरून जा, अशी वृत्ती येते. म्हणून त्याचा अभ्यास पाहिजे जर तुम्हाला त्या फील्डमध्ये काम करायचं. तुम्ही कम्प्युटर आज केलं, उद्या 1 वर्षाने पुन्हा कम्प्युटर चालवायला गेला तर तुम्हाला येणार नाही, कारण खूप गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत. म्हणजे तसं मनाचं आहे. जर का तुम्ही अभ्यास नाही केला तर तुम्ही हारला. म्हणून दररोज वाचन करा. मी सगळ्यांना हात जोडून, प्रत्येकाने एकनाथी भागवत घरी आणा आणि ते दररोज वाचा, आयुष्यभर वाचा. दररोज 1 पान वाचा, 2 पान वाचा, 4 पान वाचा, अंडरलाईन करा. काय समजलं? पण बाबांनी मला एकनाथी भागवत हा गुरुतत्व आहे आणि ह्याच्यामध्येच दिव्यत्व आहे याची खात्री दिली. मी आतापर्यंत खूप पारायण करण्याचा प्रयत्न केला, देवाला प्रार्थना केली की मला कळू दे, माझ्या देवाने दिलेले ह्याचा अर्थ मला कळू दे. तेव्हा थोडा थोडा अर्थ मला कळायला लागला, आणि जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा त्याचा अर्थ कळतो. बोधपर, बुद्धीला तल्लख आणि शुद्ध करतं, पवित्र करतं, चारित्र्यवान करतं. तुमचं चारित्र्य चांगलं पाहिजे, शुद्ध पाहिजे, सत्य पाहिजे, कुठेही खोटं नको. जेव्हा तुमचं चारित्र्य पराकोटीचं शुद्ध होईल तेव्हा तुम्ही दिव्यत्वात जाल. चारित्र्य चांगलं नाही आणि देवदेव करतायत, निरंजन ओळतायत, आरत्या ओळतायत, उपयोग नाही. तुमचं चारित्र्य सुंदर पाहिजे, तुमच्या व्हायब्रेशन सुंदर पाहिजेत, कोणालाही हवेसे वाटेल असे व्हायब्रेशन पाहिजे. म्हणजे चुकीची लोक वचकून राहतात, नाही तर कोणी येऊन तुम्हाला त्रास देऊ शकतं. पण तुमचं चारित्र्य शुद्ध असेल तर कोणी तुमच्या जवळ सुद्धा येण्याची हिंमत नाही करत. असे चारित्र्यवान लोक आहेत खूप जगात. या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक करायच्या. तुम्ही मनाला खूण गाठ बांधा, आजपासून देवाशिवाय काही नाही, मला देवाशिवाय जीवन नाही. देव म्हणजे मीच माझा देव असतो. जेव्हा तो खूण देतो ती खूण हृदयात धारण करायची आणि नित्य त्याच्याबरोबर राहायचं. डोळे उघडा. कोणाला काही विचारायचं तर विचार. मी फार वेळ बोललो, मला माहित कळत नाही बरेचदा किती वेळ बोलले तर तुम्हाला कदाचित कंटाळा येऊ शकतो. तुम्हाला काही विचारायचंय का? आजपासून सगळ्यांनी सगळं सोडलं, पाणी सोडा सगळ्यावर, प्रपंचावर. सगळं तुमची जी डोकी फिरतात, तुमचं जो दुसऱ्या जगात तुमच्यासाठी जग मिळलं तरच तुम्ही सुखी व्हाल. कोण काय बोलतं, कोण काय वागतं हे बघायचं नाही, तरच तुम्ही सुखी व्हाल. आणि सुखी नुसते सुखी नाही, तुम्ही तुमच्या अस्तित्वाने दुसऱ्याला आनंद द्याल.
होईल तेवढी मदत करा, होईल तेवढी सेवा करा. सेवा करून काही शरीर झिजत नाही. मोठे लहान कोणी असलं तरी सेवा करायला धावा. पण सेवेचा गर्व करू नका. वैराग्य नसेल तर सेवेचा गर्व निर्माण होतो. अहंकार, आम्ही एवढी सेवा केली. किती लोक सांगतात आम्ही अशी सेवा केली, आम्ही तशी सेवा केली. उपयोग नाही, उपयोग नाही, वेस्ट होतं ते. एवढं अन्नदान केलं, उपयोग नाही. काही लोक एवढं अन्नदान टाकतात की शेजाऱ्याला कळू शकत नाही त्यांनी किती अन्नदान केलं. अशी गुप्त अन्नदान लोक आहेत. सगळ्या गोष्टी गुप्त ठेवा. कोणी जवळची मैत्रीण नाही, जवळचा मित्र नाही, कोणीच नाही देवाशिवाय जवळचं. काय लोक हा माझा जवळचा, असं कोणी जवळच नसतं. कारण आपण दोन माणसं आले की द्वैत आलं की ते दोन निर्माण झाले. म्हणून साधना करताना एकटे करा. 4-10 लोकांबरोबर साधना केला गेली की संपलं. म्हणून कुठल्याही कॅम्पला जाऊ नका, ड्यू टू रिस्पेक्ट होती. कुठल्याही योगाच्या टूरला जाऊ नका. विक्षिप्त लोकांच्या तावडीत सापडू नका. स्वतः एकटे जा. कुठेही जायचं एकटे जा. कारण 2-3 घेऊन गेला की तुम्ही डिस्टर्ब व्हाल. काय विचारायचंय? काय विचारायचं तर विचारा. मांसपासून सगळ्यांचं सगळं जग नष्ट झालं. मानसिक जग पण नष्ट. मनात एक जग असतं ते नष्ट करावं लागतं. चरणकमलच अशी जादू आहे जे मनातलं जग नष्ट करतं आणि तुम्हाला मुक्त करतो. मग झोपतानाही चरणकमलाचा आधार घ्या. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत चरणकमलाचा आधार लागतो. ते द्वैत संपलं की ते चरणकमलाचा आधारही लागत नाही. तुम्ही सर्वस्व झाल्यावर सहज निवांत झोप येते. पण जोपर्यंत तुम्ही आणि देव वेगळा भाव आहे तोपर्यंत ती चरणकमलाची साथ. आणि ती दररोज ती द्वैताची साथ सुटेलच असं नाही. आणि कधीतरी द्वैत लागतं की देव, कारण कधी कधी मन खाली येतं की देवा माझं कसं होईल, तेव्हा त्याचे चरणकमल पुन्हा करा. अशा चांगल्या प्रॅक्टिसेस स्वतःला करा. कोणालाही दोष देऊ नका, कोणाचीही कुरघोडी करू नका, कोणाची स्पर्धा करू नका, कोणाची राजकारण करू नका. कोणी काय करतंय, कोणी काय करतंय, कुठे गेली, काय गेली, किती रुपयाची फुलाळे घेतली, असल्या भानगडीत पडू नका. हा किती रेटला, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय करायचंय, कोण काय करतं ते. प्लीज माझ्यावर उपकार करा, म्हणजे तुम्ही दिव्यत्वात जा. कोणाला काही विचारायचंय? वाजतच नाही. कोणाला काही कवनं वगैरे गायची का? मी तुम्हाला फार बोर केल्यासाठी जरा उठा, मोकळे या. चहा वगैरे हवाय का तुम्हाला गिरीश भाऊ? हवाय? जरा टीम चहा टाका. आपण पुन्हा एक ब्रेक घेऊ. हो, कुठे गेली ती बाळ? ये. नुसता गीतेचा अध्याय नाही, तुला त्याचा अर्थ पण कळला पाहिजे. नंतर ये बाबा, ये बाबा. कितवा अध्याय म्हणते तू? नुसती पोपटपंची नाही. हा,